की जणू काही उद्याच निवडणुका लागलेल्या आहेत। मला मान्य आहे काही लोकांना भीती वाटते निवडणुकाची, आणि हे कोणाला कसली भीती आहे हे उभा महाराष्ट्राने उभा मुंबईला माहिती आहे अध्यक्ष महोदय। शिवाजी पार्क मध्ये उभं राहून मी मर्द हे बोलणं सोपं आहे, पण ह्या 227 वॉर्ड नजरेसमोर ठेवून निवडणुकीच्या समोर जाणं केवढं अवघड आहे हे आता दिसतंय। कशी फडफड फडफड होते अध्यक्ष, सगळं दिसतंय। या सदनामध्ये आपण जसं म्हणत असाल की आपण याला घाबरलात त्याला घाबरलात, या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोणताही राजकीय पक्ष घाबरत नाही। आमची तयारी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील, उद्या झाल्या तरी आमची तयारी आहे आणि मुंबईकर जनता दाखवेल की मुंबई शहरामध्ये खरं अस्तित्व कोणाचं आहे। दुरुस्त करू द्या चुका काही, अचूकतेचा हात धरूया। खूप केले तुमच्यासाठी, आता जनतेसाठी करू द्या। अध्यक्ष महाराज, मी आपल्याकडे एकच आज स्पेसिफिक प्रश्न विचारत आहे। कायदे मंडळ आहे आज इथे, आपण कायदा केलेला आहे, मी देखील आपल्यासोबत कधी ना कधीतरी अभ्यास केलेला आहे, उपमुख्यमंत्री महोदय देखील कायद्यामधले शिकलेले आहेत। आज जेव्हा आपण ह्या बिल बद्दल बोलत आहे, ऑर्डिनन्स जो आलेला आहे आपण आज बिल म्हणून टेबल केलेला आहे, हे जे काही आज चाललंय सगळे आपण जे इतर लोक जे इकडे सन्मान्य सदस्य आहेत जे मतं मांडत आहेत, तो युक्तिवाद चाललेला आहे आणि हा कोर्टात देखील चाललेला आहे। माझं त्याच्याबद्दल काही मत नाही, मी हे पण सांगणार नाही की हे योग्य आहे की अयोग्य आहे, कोणी केलं काय केलं, हे सगळं टेक्निकल गोष्टी झाली। मला आपल्याकडून एकच माझ्याकडे आपलं मागणं आहे, माझं मागणं आपल्याकडे आहे, थोडं स्पष्टीकरण हवंय। जेव्हा आपण ह्या स्पेसिफिक ऑर्डरकडे बघतो, ही ऑर्डर आहे साधारण 22 ही एक मिनिट, ही ऑर्डर मला वाटतं मागच्याच आठवड्याची 22/8/2022 ची आहे। ह्याच्यात पार्टीज आहेत राहुल रमेश वाघ आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र। आता ह्याच्यात जी ऑर्डर आलेली आहे ती अशी आणि स्पेसिफिक ह्या शब्दांमध्ये आहे अध्यक्ष महाराज की अपॉन हिअरिंग द काउन्सिल द कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर। पहिला पार्ट जो आहे हॅव्हिंग हर्ड वगैरे ते सगळं आहे। सेकंड जो पॉइंट आहे तो लिस्ट अ मॅटर आफ्टर 5 वीक्स अलॉंग विथ डी नंबर 25701/2022 बिफोर एन अप्रोप्रिएट बेंच। नंबर 3 वी डिरेक्ट, ह्याच्यात त्यांनी आदेश दिलेत, वी डायरेक्ट द पार्टीज टू मेंटेन स्टेटस को फॉर अ पीरियड ऑफ 5 वीक्स फ्रॉम टुडे। स्टेटस कोचा अर्थ हा स्टे आहे की नाही हा आहे। आणि चौथं म्हणजे द रजिस्ट्री इज डिरेक्टेड टू ऑब्टेन नेसेसरी डिरेक्शन्स फ्रॉम द ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया फॉर कॉन्स्टिट्यूटिंग अ स्पेशल बेंच टू हिअर द मॅटर। अध्यक्ष महोदय, जेव्हा आपल्याकडे एवढ्या स्पेसिफिक ऑर्डर्स ह्या 22 तारखेला मिळालेल्या आहेत, माझं आपल्याकडे एकच म्हणणं आहे की ऑर्डिनन्स असेल किंवा जो काही बिल करायचं असेल, एकदा ह्या कोर्टाने पुन्हा एकदा युक्तिवाद ऐकल्यानंतर रिप्लाईज फाईल झाल्यानंतर 5 आठवड्यानंतर जो काही आदेश सुप्रीम कोर्टाचा असेल तो सर्वांनाच मान्य असेल, तसं आपण इथे देखील ऑर्डिनन्स काढून किंवा जे काही योग्य प्रक्रिया ती पूर्ण करून करू। पण आज ही एवढी घाई का आहे की जणू काही उद्याच निवडणुका लागलेल्या आहेत। मला मान्य आहे काही लोकांना भीती वाटते निवडणुकाची आणि हे 5 आठवड्यानंतर हा निर्णय आहे, पण एवढी घाई का आहे की सुप्रीम कोर्टचा परत परत अन्याय, त्यांच्यावर अपमान करत राहायचं आणि घटनाबाह्य सर्व काही आपल्याला घटनाबाह्य करायचं आहे का? ठीक आहे, सरकार घटनाबाह्य बनलं असेल त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे, तिथे मी इथे काही बोलणार नाही, पण आज जे काही आहे आपण मला इथे स्पष्ट करून द्या की डायरेक्ट केल्यानंतर की स्टेटस को हे एवढी घाई का आहे सरकारला, हे मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे। धन्यवाद। सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय। एक मुद्दा माननीय न्यायालयाचा येत असल्यामुळे यापूर्वीही या सभागृहात मी स्पष्ट केलं, राहुल रमेश वाघ ही केस कुठली आहे? ही ओबीसी आरक्षणाची केस आहे। ओबीसी आरक्षणाच्या राहुल रमेश वाघच्या केसमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा दाखल केला। आपला अहवाल मंजूर झाला, ओबीसीचं राजकीय आरक्षण मान्य झालं। ते मान्य करताना त्या ऑर्डरमध्ये गल्लत अशी झाली की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या त्या ठीक, पण कोर्टाचं असं मत झालं की 94 नगरपालिकांचंही नोटिफिकेशन निघालं आहे आणि म्हणून त्या 200 काही ग्रामपंचायतीसोबत या 94 नगरपालिका त्यात मेन्शन करून टाकण्यात आल्या आणि त्यामुळे ज्या 94 नगरपालिकांचं नोटिफिकेशन निघालं नव्हतं त्या ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिल्या। एवढंच नाही, त्याच्या अध्यक्षाकरता ओबीसीचं आरक्षण लागू आहे, पण सदस्यांना मात्र ओबीसी आरक्षण लागू नाही। म्हणून आपण या संदर्भात अध्यक्ष महोदय एक रिकॉलिंग ऑफ ऑर्डर केला। तिकडे या राहुल रमेश वाघ यांनी एक आय केला, अशा 3-4 आय, आणि मग त्याच्यामध्ये एक आय हा देखील कोणीतरी केला की यांनी काहीतरी कायदा केलाय किंवा ऑर्डिनन्स केलाय,
पण आपल्याला हे माहिती आहे की कुठलाही कायदा किंवा ऑर्डिनन्स हा आयएनी चॅलेंज होत नाही. त्याच्याकरता आपल्याला SLP करावी लागते. आणि म्हणून त्या दिवशी जेव्हा हा सगळा विषय आला आणि आपण रिकॉलिंग ऑफ ऑर्डरमध्ये ही विनंती केली की या 94 नगरपालिकांना या ठिकाणी हे लागू झालं पाहिजे आणि ते राहुल रमेश वाघ वगैरे लगेच निवडणुका करा अशा प्रकारचा आहे प्रेस करत होते. त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता याच्यावर निर्णय करायला आम्हाला वेळ नाहीये, म्हणून 5 आठवड्याचा आम्ही स्टेटस को देतो. त्यावेळी स्पेसिफिकली सरकारच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की हा आयएच्या संदर्भात आहे, हा फक्त या संदर्भात आहे, आमच्या ऑर्डिनन्सला कुठलीही स्थगिती याच्यामध्ये नाही. कोर्टाने स्पष्ट तिथनं सांगितलं त्याला स्थगिती नाही, स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे इथे कुठेही कोर्टाचा अवमान होत नाहीये. हा स्टेटस को निवडणुकीच्या संदर्भात किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात किंवा निवडणुका आता लगेच घ्याव्या की नंतर घ्याव्या याच्या संदर्भात आहे. जो ऑर्डिनन्स आपण मांडलेला आहे त्या ऑर्डिनन्सला कुठेही स्टेटस को किंवा स्थगिती दिलेली नाही. तशा प्रकारे आपल्या वकिलांनी देखील आपल्याला कळवलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे बिल मांडलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याला कुठलंही देयर इज नो लीगल इम्पेडिमेंट, कुठलाही कायदेशीर याच्यामध्ये अडचण नाही. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, आज सभागृहात जी चर्चा चालू आहे हा एक महत्त्वाचा दादा संसदीय लोकशाहीसाठी महत्त्वाचा प्रश्न आज या सभागृहाने यावर विचार करणं आवश्यक आहे. वारंवार सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा इकडे उल्लेख केला गेला. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये पार्टीज कोण आहेत त्या प्रोसिडिंगमध्ये? स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि एखादे इंडिव्हिज्युअल. मला कृपया सांगा, महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेचर पार्टी आहे का त्यात? नाही. नंबर 2, कायदे सरकार बनवत नाही, कायदे हे विधिमंडळ बनवतं. आणि त्यामुळे कोणतंही कोर्ट या देशातलं विधिमंडळाला कायदा करू नये असे आदेश देऊ शकत नाही आणि ते स्वीकारले जाणार नाहीत असं मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून सरकारने बिल आणलंय, त्यावर विधिमंडळाने विचार करावा, पण कायदा पारित करायचा अधिकार हा केवळ या विधिमंडळाला आहे, कोर्टाला नाही आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी दिलं गेलं आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळेस एक कायदा राणे समितीच्या अहवालावर आधारित करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टामध्ये 2014 साली तो ऑर्डिनन्स स्थगित झाला. तो स्थगित झाल्यानंतर आपण ती स्थगिती असताना याच सभागृहामध्ये तो ऑर्डिनन्स कायद्यामध्ये परिवर्तित केला. स्थगिती असताना, इथे तर स्थगिती नाही आहे, स्थगिती असताना आपण तो ऑर्डिनन्स कायद्यामध्ये परिवर्तित केला. त्यानंतर कोर्टामध्ये पुन्हा जावं लागलं लोकांना. तो कायदा चॅलेंज कर, तो नंतर स्टे झाला, ठीक आहे, पण तो स्टे करताना मेरिटवर स्टे झाला. तुम्ही आमचा ऑर्डिनन्स आम्ही स्टे केला असताना कायदा का केला असं कुठेही कोर्टाने विचारलं नाही. आपण जे सांगितलं ते सत्य आहे. सभागृहाचा अधिकार आहे, सभागृह कायदा करू शकतं. कायद्यामध्ये संविधान विरोधी जर काही असेल तर ते स्थगित करायचा अधिकार हा मात्र बरोबर माननीय न्यायालयाला आहे. सन्मान्य नितेश राणेजी. अध्यक्ष महोदय, बिल क्रमांक 19 वर चला. अध्यक्ष महोदय, बिल क्रमांक 19 वर मी थोडक्यात आपले विचार मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, जास्त काय लांबवणार नाहीये. पण अध्यक्ष महोदय, आता आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं, अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. पण अध्यक्ष महोदय, आपण आज सर्वोच्च स्थानावर आहात, पण मी हेही आपल्याला सांगतो की थोडा आपण योग्य वेळी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं असतं तर आज वेगळं मार्गदर्शन करायला लागलं नसतं. अध्यक्ष महोदय, तेव्हा थोडं कदाचित अध्यक्ष महोदय तुम्हाला 1-2 पाठ देण्याचे आपण बिलावर बोलूया. चला. नाही, आपल्याला अध्यक्ष महोदय आपलं मार्गदर्शन योग्य झालं पाहिजे. आपल्याला नाही तर आता त्रास झाला नसता. अध्यक्ष महोदय, वेगळा त्रास होतोय हे आम्हाला बघवत नाही म्हणून बोललो. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष बसा महोदय, बसा आपली बसा काळजी बसा आहे म्हणून बोलतो. त्यांना बोलू दे त्यांना. तुम्ही आता तुम्ही आपलं- बोलत असता डिस्टर्ब केलं नाही, त्यांना बोलू दे. अध्यक्ष महोदय, बोला आता- बोला आपण. अध्यक्ष बोला. महोदय, याचा अध्यक्ष महोदय आपलं मार्गदर्शन योग्य नव्हतं, या विद्यार्थ्यांचं तेव्हा लक्ष नव्हतं अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. पण अध्यक्ष महोदय या बिलावर बोलत असताना अध्यक्ष महोदय या बिलावर बोलत असताना आपल्याला एवढंच सांगतो, कोणाला कसली भीती आहे हे उभा महाराष्ट्रानं उभा मुंबईला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, शिवाजी पार्क मध्ये उभं राहून मी मर्द हे बोलणं सोपं आहे, पण ह्या 227 वॉर्ड नजरेसमोर ठेवून निवडणुकीच्या समोर जाणं केवढं अवघड आहे हे आता दिसतंय. कशी फडफड फडफड होते अध्यक्ष, सगळं दिसतंय. म्हणून अध्यक्ष महोदय, कोणी दिलं? मर्द आहे आम्ही, तुम्ही घाबर हे बोलण्यापेक्षा मैदानात या. हा, जे आहे जे काही 2017च्या अनुसार आहे, एक दुसऱ्याचे वॉर्ड आणि त्याच्यामध्ये वेगळं काही घुसवण्यापेक्षा किंवा त्या दापोली रिसॉर्टमध्ये साई रिसॉर्टमध्ये बसून हे वॉर्ड रचना करण्यापेक्षा थोडं मुंबईच्या ह्याच्यावर बोललं तर सोपं झालं असतं. अध्यक्ष महोदय हे बोलत असताना बरोबर बोलतात. बसा बसा बसा. अध्यक्ष महोदय, कंक्लूड बरोबर करा नाही. कंक्लूड मला करा. ह्या बिलावर बोलण्याचा महत्वाचा अधिकार विधेयक आहे, अध्यक्ष चला महोदय. कंक्लूड करा. महत्वाचा विधेयक आहे. हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय. वॉर्ड कुठे बनले, हो, ठीक आहे ना, conclude तर करू दे. वॉर्ड कुठे देतो, बनले संधी देतो, याचं conclude करू दे. location सांगणं अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, जेणेकरून वॉर्ड कुठे पुनर्रचना कुठे झालं याचं लोकेशन सांगणं अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे, ताकी आपल्यालाही गांभीर्य कळेल अध्यक्ष महोदय. म्हणून कोण काय घाबरते हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष कळेल, म्हणून ह्या बिलाला समर्थन करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. चला शेवटचा सुनील प्रभू. चला शेवटचा. अध्यक्ष महोदय, शेवटून दुसरा तुमचं. अध्यक्ष महोदय, या बिलावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय या सभागृहाला तुम्हीच म्हणालात बिलावर पाहिजे त्यांना बोलायला द्या. आता कसं करायचं? अध्यक्ष लवकर महोदय आपण जे conclude करा. मार्गदर्शन केलं. अध्यक्ष महोदय झालं 2 मिनिटात संपू. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जे मार्गदर्शन केलं ते अतिशय उपयुक्त होतं आमच्या सदस्यांसाठी, कारण हे सभागृह सार्वभौम आहे आणि कायदा करण्याचा अधिकार या सभागृहाला आहे. त्यामुळे कायदा करण्याच्या दृष्टीने या सभागृहाला कोणतंही न्यायालय रोखू शकत नाही, कारण हे सभागृह सार्वभौम आहे. फक्त मला एकाच गोष्टीचं या ठिकाणी उत्तराची अपेक्षा होती, जी आपल्याकडनं जे मार्गदर्शन मला मिळेल असं मला वाटतं, कारण या सगळ्या सदस्यांना असं वाटतं की एखादा कायदा केल्यानंतर त्या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर ती स्थगिती मान्य करण्याचा अधिकार या सभागृहाला आहे किंवा नाही याबद्दलचा जो संभ्रम आहे, त्याबद्दल आपण कायदेशीर जे काय मत असेल ते आपण घेऊ. अध्यक्ष महोदय, या बिलावरती बोलत असताना मला असं वाटतं की 227 वॉर्ड 236 वॉर्ड यामध्ये आज मुंबई शहराचं पॉप्युलेशन वाढलं, बाउंड्र्या बदलल्या आणि त्यामुळे त्यावेळेच्या सरकारने या पद्धतीचा निर्णय घेतला. आणि असं आहे की निवडणुका कधी होऊ देत, मुंबईकर जनता ठरवेल ना की नेमकं काय करायचं. त्यामुळे असं घाबरून या सदनामध्ये आपण जर असं म्हणत असाल की आपण याला घाबरलात त्याला घाबरलात, या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोणताही राजकीय पक्ष घाबरत नाही. आमची तयारी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील, उद्या झाल्या तरी आमची तयारी आहे आणि मुंबईकर जनता दाखवेल की मुंबई शहरामध्ये खरं अस्तित्व कोणाचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे या बिलाच्या निमित्ताने कुठेतरी चर्चा दुसरीकडे न्यायची आणि मग राजकारणात नथीतून तीन मारण्याचं काम करायचं हे योग्य नाही. मला एवढंच सांगायचं. चला शेवट. मुंबई महापालिका महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक बिलावर चर्चा खूप झालेली आहे. यामध्ये अनेक सदस्यांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. फक्त आमचे भाजप शिवसेना युतीच्याच लोकांनी केलेले नाही, तर यामध्ये अमित साटम आहेत, अमीन पटेल आहेत, रईस शेख आहेत, या सन्मान्य सदस्यांनी देखील, आणि आता सदा सरवणकर, नितेश राणे, रवींद्र वायकर या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सूचना मांडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जी काय वॉर्ड रचना बदलण्याचं जे काही काम झालेलं आहे, त्यामध्ये इतर म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, सगळ्यांचीच त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनाच या संपूर्ण वॉर्ड रचनेने या ठिकाणी बाधित केलेलं आहे.
यामुळे आपण पुन्हा एकदा 227 प्रभाग झाले पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने आपलं दर 10 वर्षांनी सेन्सस होतो, त्याचा डेटा गोळा होतो आणि त्याच्यावर आपण वाढचे नंबर वाढवतो. अमित साटम यांनी मगाशी जे काही टक्केवारी सांगितली, 20% लोकसंख्येला आपण 6 वॉर्ड वाढवले आणि 3.8च्या संख्येला आपण 9 वॉर्ड वाढवले. ही विसंगती लक्षात घेऊन जवळपास यामध्ये 892 मुंबई महापालिकेच्या विरुद्ध वॉर्ड रचनेच्या विरुद्ध 892 तक्रारी प्राप्त झाल्यात आणि या सगळ्याचा सारासार विचार करून आपण हा निर्णय घेतलेला आहे की आणि त्या निर्णयाला देखील एक कायदेशीर आधार आहे. यामध्ये बरेचसे सदस्य स्टेटस को मिळाला आहे तरी सुद्धा तुम्ही एवढी घाई का करताय अशा प्रकारचं जे काही भाष्य या ठिकाणी केलेलं आहे ते थोडंसं चुकीच्या माहितीच्या आधारे धनंजय मुंडे इकडे नाही आहेत, चुकीच्या माहितीच्या आधारे या ठिकाणी केलेलं आहे. कारण ज्या लोकांना अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित होता त्यांच्या वकिलांनी व्यवस्थित माहिती दिली नाही, त्यामुळे हा सगळा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे. मग तशाच प्रकारच्या बातम्या देखील आल्या आहेत. मी फक्त आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर याच्यामध्ये आपलं भाष्य केलेलं आहे. कायदेशीर ते कायद्याचे अभ्यासक आहेत आणि कुठल्याही ह्या सभागृहामध्ये आणि अध्यक्ष महोदयांनी देखील त्यांनी जे काही सुचवलेलं आहे ते यामध्ये या सभागृहामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलाही निर्णय घेण्याचं कारण नाही आणि आवश्यकताही नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो, खानविलकर साहेबांच्या कोर्टामध्ये 2021ला एक ऑर्डर झाली होती 22/10/2021ला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं अकॉर्डिंगली द इलेक्शन प्रोग्राम ऑफ सच लोकल बॉडीज मस्ट प्रोसीड अँड द स्टेट इलेक्शन कमिशन इज ऑब्लाइज्ड टू नोटिफाय द इलेक्शन प्रोग्राम विदिन 2 weeks from today in respect of such local bodies, including to continue with the process from the stage as on 10 March 2022. On the basis of the delimitation done prior to coming into force of the Amendment Acts with effect from 11 March 2022. आता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे the delimitation as it existed prior to 11 March 2020 in respect of concerned local bodies be taken as notional delimitation for the conduct of overdue elections and to conduct the same on that basis or in respect of each of such local bodies. यामध्ये अध्यक्ष महोदय 11 मार्च 2000 पूर्वी अस्तित्वात असणारा राज्य निवडणूक आयोगाचा कार्यक्रम कायम राहील. 11 मार्च 2022 पूर्वी काय परिस्थिती होती? 227 वॉर्ड होते आणि या कार्यक्रमामध्ये यानुसार पूर्वीच्या निवडणुकीमध्ये कार्यक्रमातील प्रभाग रचना कायम करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, तसंच त्यांनी राज्याचे प्रभाग पुनर्रचनेचे अधिकार देखील काढलेले नाहीत, त्यांनी ते देखील कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे नगरपालिका महापालिकांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून 10/3/22 रोजी अस्तित्वात असणाऱ्या परिस्थितीनुसारच या निवडणुका घ्याव्या लागतील, म्हणजे 227 प्रमाणे. त्यामुळे जनगणनेच्या आधाराविना करण्यात आलेली नवी प्रभाग रचना व प्रभाग संख्येतील वाढ सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारलेली नाही, हे याच्यामध्ये होत आहे. म्हणजे आपण त्याच्यावर ऑर्डिनन्स काढला. आता जसं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोर्टामध्ये विचारलं देखील, कारण हे जी काही जुनी केस होती ओबीसी आणि 94 ज्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये सांगितलं देखील DCM साहेबांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑर्डिनन्सला कुठल्याही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशनने आपल्याला चॅलेंज करता येत नाही, त्याला स्पेशल लीव पिटिशनच करावी लागते. त्यामुळे जे ऑर्डिनन्स आहे तो स्पेसिफिक विचारला देखील वकिलांनी की ऑर्डिनन्सला तुमचं स्थगिती आहे का, तर बिलकुल ऑर्डिनन्सला स्थगिती नाही. त्यामुळे कुठेही आम्ही घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेत नाही. सभागृहातल्या सदस्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काय काय परिस्थितीमध्ये ही वॉर्ड रचना झाली. आता काही लोक म्हणाले मी नगरविकास मंत्री होतो. नगरविकास मंत्री असलो तरी सुद्धा धोरणात्मक निर्णय जो आहे हा कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते, संपूर्ण त्या कॅबिनेटचा अधिकार असतो. त्यामुळे जे चुकीचं आहे ते चुकीचं दुरुस्त करायलाच पाहिजे.
आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये अन्याय होऊ नये म्हणून आता फक्त इकडच्याच लोकांनी तक्रार केली आहे का? तर नाही आहे. समोरच्या लोकांनी देखील तक्रार केलेली आहे. काही लोकांची तक्रार आहे पण काही बोलू इच्छित नाहीत. असू द्या, पण त्यांच्या मनातली भावना मला माहीत आहे. त्यामुळे या ठिकाणी आहे ना, बरोबर ना, दुरुस्ती दादांना माहीत आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण कुठलंही बेकायदेशीर काम दादा करणार नाही. कारण शेवटी काही लोक म्हणाले घटनेच्या विरुद्ध सरकार स्थापन केले. अहो अध्यक्ष महोदय, दररोज सकाळी 9:30 वाजता ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात जायचे. याला थांबवा, मंत्रिमंडळाला थांबवा, सरकारला थांबवा. काय झालं? घटना लोकशाहीमध्ये नंबर्सला, बहुमताला महत्त्व आहे आणि आम्ही या ठिकाणी बहुमताच्याच नियमानुसार काम करतोय. या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, रूल्स आहेत, कायदे आहेत, नियम आहेत, सगळं आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही गेलेलोच नाही, कधी जाणार नाही. कारण आमच्याकडे भक्कम असं मेजॉरिटी आहे, बहुमत आहे. आता ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कुठलीही आम्हाला भीती नाही आहे. कशाला आम्ही घाबरू? शेवटी कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी घटनेतल्या तरतुदीप्रमाणेच निर्णय घेतले जातात. आम्ही घटनाबाह्य कृती कधी केलेली नाही. हीच तर अडचण झालेली आहे सगळ्यांची. आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही ती. त्यामुळे यामध्ये बिलकुल मी आपल्याला सांगतो, हे विधेयक जे आहे लोकांच्या फायद्याचं आहे आणि नक्की यामध्ये सदा सरवणकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी केली जाईल. अँटी करप्शनची देखील चौकशी केली जाईल. यामध्ये जो दोषी असेल त्याला बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही आणि कुणालाही सूड भावनेने आकसापोटी कुणावरही कार्यवाही केली जाणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, यामध्ये आता जास्त मी बोलत नाही, परंतु ज्या काही चुका झाल्या, बोलू का नको? बिल का मंजूर? दादा बोलतात लवकर मंजूर करा. त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये काही ठिकाणी आपण चुका झालेल्या त्या दुरुस्त करू शकतो. एकदा समजा शासनाचा आपल्या किती वेळा आपण निर्णय आपले जेव्हा आपल्याकडे तक्रारी येतात, अप्राप्त होतात, आपण निर्णय घेतो. आणि म्हणून 2021ची जनगणना जी आहे पूर्ण झाली की आपण कायदेशीर त्याला आकडे उपलब्ध झाल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने सदस्य संख्येत वाढ करणं अधिक उचित ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे ही भूमिका आपण सभागृहाने सगळे समजून घ्या आणि दुरुस्त करू द्या चुका काही. अचूकतेचा हात धरूया. खूप केले तुमच्यासाठी, आता जनतेसाठी करू द्या.